नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 5वी धडा दुसरा बंडूची इजार हा धडा आपण शिकून घेणार आहोत. याबद्दल बघूया. बंडूची इजार. इजार म्हणजे पॅन्ट. तर बंडूच्या पॅन्टबद्दल काय माहिती सांगितली पाहूया. बावची गावाचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. आपल्या सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं. असा त्याचा दिनक्रम. सावळा वेळ, सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एक एक वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्याचा अंदाज जरा चुकला. आता पुढे पुढे काय झालं पाहूया. अरर, इजार जरा लांब झाली. चांगली 4 बोट लांब झाले. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे आता बंडूला परत धोंडू मामाकडे जायला कंटाळा आला. म्हणजे त्याची जी इजार होती, त्याची जी पॅन्ट होती ती 4 बोट जास्त लांब झाली होती. अगं, इजार जरा 4 बोट कमी करून टाक. घातलीस का घालतीस का तर अहो, सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचं आणि त्याचं शाळेत जायचंय, मला नाही जमणार. बंडूची बायको बोलली, मला इजार कमी करायला नाही जमणार. सुबे, इजार जरा 4 बोटं कापून टाक. घालतीस का तर तो त्याच्या मुलीला बोलतो की सुबे, 4 बोटं तू कमी करशील का तर बोलते, नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. मग तो आईकडे जातो. आई, आई, इजार जरा 4 बोटं कापून टाक. घालतीस का. ठेव तिकडे तुझी इजार. इथं वैरण कापून माझ्या हातचं तुकडं पडलं. वैरण म्हणजे गवत. गवत कापून त्याच्या हाताचे तुकडे पडले, अशी आई त्याला बोलली. आईने इजार एका कानोड्यात फेकले. बंडू हिरमसला होऊन शेताकडे गेला. नंतर सकाळी इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको विचार करत होती की सकाळीच इजार आहे ती दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. म्हणजे ती इजार कट करते, कापते आणि तिला टाके मारते. टाके म्हणजे शिवते. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम करू नये. मग बंडूची बहिणी इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. म्हणजे ती पण परत एकदा तिचे त्याची इजार आहे तिच्या कापते आणि त्याला टाके घालते. नंतर बंडूची आई, उगा खेकसले पोरावर, एवढा राब राब राबतोय पोरगा. बंडू बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाकते, टाके घालते. म्हणजे बंडूची आई पण उगाच आपण आपल्या मुलाला एवढं बोललो, ती परत जाते आणि त्याचे पाय कापते आणि दुमडून ठेवते. आता बंडू येतो परत. तो म्हणतो, आपलं काम आपणच केलं बरं, आपलं काम आपणच केलं बरं. बंडू इजारीचे पाय 4 बोट कापतो व टाके घालतो. बंडू काय करतो, त्याचे 4 बोटे कापतो आणि टाके घालतो. तर बघतो तर काय, सगळेच आश्चर्याने पाहतात. तर काय, बंडूची इजार आहे ती थोडी तोकडी झालेली असते. मी तर 4 बोटं कापली. बहीण बोलते, मी पण 4 बोटं कापली. अगं बाया, 4 बोटं मी पण कापली. म्हणजे बंडूच्या बायकोनं, बहिणीनं आणि आईनं 4 बोटं इजार कापली. नंतर बंडू बोलतो, आणि मी पण. चौघेही कळकळून हसतात. अशा प्रकारे बंडूची इजार हा धडा आपला शिकून झालेला आहे. इजार म्हणजे बंडूची पॅन्ट. बंडूची पॅन्ट, त्याची थोडक्यात स्टोरी अशी, गोष्ट अशी की बंडू आपली पॅन्ट शिवायला एका टेलरकडे जातो. टेलरकडे गेल्यावर टेलर त्याची पॅन्ट 4 बोटं जास्त शिवतो. नंतर तो प्रत्येकाकडे, तो आईकडे जातो, बहिणीकडे जातो, बायकोकडे जातो की माझी पॅन्ट आहे ती 4 बोटं कमी करून द्या. तर सगळे त्याच्यावर रागवतात. पहिले सगळे त्याच्यावर रागवतात की आम्हाला काम आहे, आम्ही नाही करणार. मग बंडू तसंच जातो. मग प्रथम बंडूची बायको त्याची 4 बोटं कमी करते, नंतर त्याची आई 4 बोटं कमी करते, नंतर बहीण करते.